पाहणी सुद्धा केली आणि यानंतर आरटीओ पथकानं अपघात स्थळावरती जात सुद्धा पाहणी केली आहे। या अपघाताला नेमकं जबाबदार कोण याचा तपास आरटीओच्या पथकाकडून सुरू आहे। हा अपघात तांत्रिक कारणांमुळे घडला, किती मानवी चूक होती याचा शोध प्राथमिकदृष्ट्या घेण्यात येतोय। तर आरटीओच्या पथकानं आणि पोलिसांनी सुद्धा आज या अपघातग्रस्त बसची पाहणी केली। या बसचे ब्रेक प्राथमिक तपासामध्ये उत्तम स्थितीमध्ये असल्याची माहिती पुढे येते, पण अधिक तपासानंतरच आम्ही याबद्दलची माहिती देऊ शकू असं आरटीओनं सांगितलंय। तर दुसरीकडे जिथे हा अपघात घडला त्या अपघात स्थळाची सुद्धा पाहणी करण्यात आली आणि कुर्ल्यात झालेल्या बेस्ट बसच्या अपघाताला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप आमदार सुनील प्रभूंनी केलाय। बेस्ट प्रशासनाचं दुर्लक्ष आणि हलगर्जीपणा यामुळेच दुर्घटना घडत असल्याचा आरोप त्यांनी केला। आज जो ड्रायव्हर त्या ठिकाणी नियुक्त केला त्याच्यावरती मग हंसा ट्रॅव्हल्स म्हणून आमच्याकडे एक वेटलीज ऑपरेटर होता, त्याच्याकडे त्यांनी 2 वर्ष काम केलं। साधारणतः जवळपास 4 वर्षात त्याचा मोठ्या ह्या पॅसेंजर गाड्या चालवण्याचा त्याचा अनुभव आहे। आणि जेव्हा तो इलेक्ट्रामध्ये आला ईव्हीसाठी, इलेक्ट्रिक व्हेकलसाठी, तर त्याला इंडक्शन ट्रेनिंगसुद्धा BST मार्फत दिलेलं आहे, परंतु ते ट्रेनिंग सफिशियंट होतं किंवा नाही, का अजून आपल्याला जे ड्रायव्हर आता EV बसवर येतात त्यांना अजून प्रशिक्षित करायची आवश्यकता आहे, ट्रेनिंगमध्ये काय बदल करणं अपेक्षित आहे। तर या दृष्टिकोनातून एक अधिकाऱ्यांची आम्ही समिती गठीत केलेली आहे। हा जो अपघात झालेला आहे खोला जाऊन तांत्रिक असेल, ड्रायव्हरची काही चुकी असेल, ड्रायव्हरला रोड सेफ्टीची पूर्ण माहिती आहे किंवा नाही, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला बिहेवियरल सायन्स आपल्याला कसं ड्रायव्हरचा बदलता येईल, प्रशिक्षण कालावधी वाढवण्याचे गरजेचं आहे का, कशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं पाहिजे, या सर्व गोष्टींची सखोल चर्चा, सर्व गोष्टींची तपासणी करून आपण याच्यामध्ये काय आपल्याला बदल भविष्यात करणं गरजेचं आहे या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याबद्दल योग्य त्या उपाययोजना घेण्याचं BSTचं धोरण आहे। सर, कालच्या दुर्घटनेनंतर सर बेस्ट बसमध्ये जे कंत्राटी कामगार आहेत, कंत्राटी बेस्ट कर्मचारी असेल, त्यांच्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। कंत्राटी जे काय काम दिले जातात त्याच्यावरती प्रश्न का असतो? हे जे कंत्राटी ड्रायव्हर आपल्याकडे एकूण 32चा फ्लीट आज BSTकडे आहे, त्यापैकी 2200 गाड्या हे आपल्या वेट लिस्टवरच्या आहेत, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच्या आहेत। त्यामध्ये काही ड्रायव्हर आपण आपल्या अतिरिक्त असलेले त्यांना काही दिलेले आहेत आणि काही ड्रायव्हर त्यांनी कंत्राटी पद्धतीने घेतलेले आहेत। तर या कंत्राटी पद्धतीच्या ड्रायव्हरला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण आज 15 दिवसाचं प्रशिक्षण देतो आणि त्या प्रशिक्षणामध्ये तो जर उतरला तर त्याला आपण एम्प्लॉयमेंट कंत्राटी पद्धतीवर घेण्यासाठी NOC देतो। तर आता सांगितलं ही कमिटी जी आहे की ह्या कंत्राटी पद्धतीचे जे ड्रायव्हर आहेत त्यांना कशा प्रकारचं ट्रेनिंग अजून आपल्याला सुधारणा करणं आवश्यक आहे। जे व्हीलवरती जे ट्रेनिंग जे असतं ऑन व्हील ट्रेनिंग ते आपल्याला त्याच्या आवर्स वाढवण्याची आवश्यकता आहे का हे सुद्धा तपासलं जाईल। आणि संजय मोरेला अपघातग्रस्त बेस्टचा ड्रायव्हर त्याला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्याचा निर्णय कोर्टानं घेतलेला आहे। काही वेळापूर्वीच पोलिसांनी संजय मोरेला कोर्टात सादर केलं। अर्थात या घटनेचा संपूर्ण तपास होणं बाकी असल्यामुळे त्याच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात आली आणि आता 21 डिसेंबरपर्यंत आरोपी ड्रायव्हर संजय मोरेला पोलीस कोठडी सुनावली जाते। अविनाश माने पुन्हा एकदा सोबत आहेत। अविनाश, काय माहिती? नक्कीच पाहिलं 21 डिसेंबरपर्यंत संजय मोरे यांना पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली। जर पाहिलं तर संजय मोरे यांच्यावरती संजय मोरेचा कसून जो आहे तो तपास जो आता पोलीस करणार आहे। या 21 तारखेपर्यंत संजय मोरे यांच्यावरती नक्की जर पाहिलं संजय मोरे नक्की रुग्ण आहेत का, त्यांच्यावरती काय त्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत काही सर्व काही पोलीस कोठडीच्या दरम्यान जे आहे ते सर्व तपास जो आहे तो करण्यात येईल। एकंदर पाहणं की तेवढंच गरजेचं आहे की 21 डिसेंबरपर्यंत जे आहे ते संजय मोरे यांचा संपूर्ण तपास करण्यात आपल्यासोबत ॲडव्होकेट आहेत, ते आता त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की एकंदरीत काय पुढची प्रक्रिया काय असणार त्यांची, तशी प्रतिक्रिया देखील आता वकिलांकडून आता देण्यात येते। सर काय थांबा, एक इकडं एक नाही मोबाईल कोण करतोय? मोबाईल मध्ये करतो ना भाऊ। अच्छा, माइक थोडं खाली घ्या, हे माइक खाली घ्या ना, पुढे ना। काय सांगाल की आता 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती सुरू झाली आहे।
आज आरोपीला न्यायालयात आणलं. न्यायालयात आणल्यानंतर पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्याच्यात कारणं लिहिलेले होते की त्याची तपास करायचा आहे त्यांना गुन्ह्यामध्ये, की त्यांनी कुठला अंमली पदार्थ घेतलं होतं का, त्यासाठी एक त्यांनी कारण दिलं आहे. दुसरं, ह्या कटात कोणी सहभागी आहे का, या संदर्भातली त्यांनी मागणी केली होती. पण कोर्टाला आम्ही ह्या संदर्भातली माहिती दिली. कालपासून तो पोलिसांच्या ताब्यात होता. पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे की त्याची काल वैद्यकीय तपासणी केलेली आहे, पण त्याची अजून करायची ह्या संदर्भातला रिमांड ॲप्लिकेशनमध्ये कुठे नमूद नव्हतं. तर ह्या मुद्द्याच्या आधारे मी इलेक्ट्रिक बस जी आहे राज्य शासनाने BST प्रशासनाला दिलेली आहे, त्या संदर्भातलं सुद्धा सांगितलं की ती जी इलेक्ट्रिक बस होती, इलेक्ट्रिक बस जी अचानक त्याच्यामध्ये जे घटना घडतात त्याला जो ड्रायव्हर असतो तो जबाबदार नसतो. कारण जी BST प्रशासनाची बस आहे त्या बसमध्ये जी खराबी होती, त्यांचं म्हणणं होतं ती बस चालू होती का बंद होती, या संदर्भात बी त्यांना तपास करायचा होता. कारण याच्यामध्ये BST प्रशासनाची मोठ्या प्रमाणात चुकी दिसते आणि BST प्रशासनाने जी बस घेतलेली आहे त्या बसमध्ये ज्या गोष्टी उपलब्ध पाहिजे होत्या त्या उपलब्ध करून दिलेल्या नाही, असं ह्या रिमांड ॲप्लिकेशनमध्ये दिसतंय. सर, हिंदी में जानना चाहेंगे आज क्या हुआ, रिमांड कितना दिया गया, क्या हुआ? उसको कोर्ट में आज पेशी किया गया. कोर्ट ने 21 तारीख तक पुलिस कस्टडी दिया है. उन्होंने बताया कि ये क्राइम में हमको इन्वेस्टिगेशन करना है कि ये आरोपी अम्ली पदार्थ पिया था क्या, क्या उसके बारे में उनको इंक्वायरी करना है और इसने क्यों किया, कैसे किया, इसके बारे में उनको इन्वेस्टिगेशन करना है. बेस्ट की बस को लेके क्या ड्रायव्हरनं मद्यप्राशन केलं होतं का किंवा अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का, या संदर्भातली अधिक माहिती किंवा अधिक तपास पोलिसांना करायचा आणि त्यामुळेच 21 डिसेंबरपर्यंत संबंधित आरोपी ड्रायव्हरला पोलीस कोठडी कोर्टाकडनं सुनावण्यात आली आहे. या बातमीवरती आपण कायम असू, अपडेट जाणून घ्यायचे आहेत, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर.